ओके, नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत की सी प्लस प्लसचं जे सॉफ्टवेअर आहे ते कशा पद्धतीने इन्स्टॉलेशन करायचं ते. ओके, तर आपण जे ऑपरेटिंग सिस्टीम वापरत आहोत ते म्हणजे विंडोज 10. तर विंडोज 10वरती आपल्याला सी प्लस प्लसचं जे ॲप्लिकेशन्स आहे किंवा कंपायलर आहे ते कशा पद्धतीनं इन्स्टॉल करायचं आहे ते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला 2 ॲप्लिकेशन्स लागतील. एक टेक्स्ट एडिटर आणि दुसरा जो आहे तो म्हणजे कंपायलर. ओके, तर विंडोज 7 असेल तर त्याच्यामध्ये पण आपल्याला फक्त कंपायलरची गरज असते आणि टर्बो सी सारखा जो पण आयडिया आहे तो यूज करून तुम्ही त्याच्यामध्ये आपण प्रोग्रॅमिंग इझिली करू शकतो. ओके, तर त्याची कन्सेप्ट समजून घ्या की आपल्याला अगोदर जे लागणार आहे ते म्हणजे व्ही एस कोड, ज्याला की व्हिज्युअल स्टुडिओ कोड असं म्हणतात. ओके, तर हा टेक्स्ट एडिटर आहे ज्याच्यामध्ये फक्त आपण कोडिंग जी आहे ती व्यवस्थितपणे आपण लिहू शकतो किंवा टाईप करू शकतो. तसं तर टेक्स्ट किंवा टेक्स्ट एडिटिंग करण्यासाठी आपल्याला नोटपॅडचा पण यूज होईल. नोटपॅडमध्ये सुद्धा तुम्ही प्रोग्रॅमिंग टाईप करू शकता. ओके, आणि रन रन करण्यासाठी फक्त कंपायलरचा आपल्याला वापर करायचा असतो. पण नोटपॅडमध्ये हे एक सिम्पल टेक्स्ट असतो ज्याच्यामध्ये फक्त एकाच फॉन्टमध्ये तुम्हाला डिस्प्ले होईल. पण ज्यावेळेस व्ही एस कोड म्हणजे व्हिज्युअल स्टुडिओ कोड ज्यावेळेस आपण हे ॲप्लिकेशन्स वापरतो त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे प्रत्येक कंटेंट्स इंडिकेट होणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला व्ही एस कोड वापरायचा आहे. ओके, आणि नंतर जे आहे ते म्हणजे आय डी लागणार असतात. ते आय डी म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट असतात. ओके, याच्या थ्रू आपण कुठला पण प्रोग्राम कंपाईल किंवा रन करतो किंवा डायरेक्टली आपल्याला सांगायचं झालं तर एक्झिक्यूट करत असतो. ठीक आहे, तर त्याच्यातली मोस्टली कॉमनली यूज होणारे आय डी जे आहे ते डेव सी प्लस प्लस ते पण जास्त लोक वापरतात किंवा GNU सी नावाचं आहे ते पण वापरतात, ज्याला गणू म्हणतात शॉर्टमध्ये सुद्धा. ओके, आणि जे आपल्याला माहीतच आहे ते म्हणजे टर्बो सी प्लस प्लस. सी लँग्वेज असेल तर सी वापरू शकतो टर्बो, आणि सी प्लस प्लस असेल तर आपल्याला टर्बो सी प्लस प्लसचं ॲप्लिकेशन्स घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि नंतर जे आहे ते म्हणजे मीन GW हे पण गणूचंच आहे म्हणजे GNUचंच आहे. ओके, मीन GW 64 नावाचं एक ॲप्लिकेशन्स आहे. तर या एवढ्यापैकी कुठलाही एक आय डी आपण वापरून प्रोग्रॅमिंग करू शकतो. ठीक आहे, तर आपल्यासाठी आता सध्याला इथं 2च ॲप्लिकेशन्स लागणार आहेत, व्ही एस कोड आणि मीन GW 64. ओके, तर ह्या 2 ॲप्लिकेशनचा वापर करून आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणार आहोत. ओके, तर प्रत्येक एक बेसिक स्टेपपासून मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला फर्स्टली एक ब्राउझर ओपन करावं लागेल. ओके, आणि ब्राउझरमध्ये आपल्याला इथं टाईप करायचं आहे व्ही एस कोड. ओके, मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे त्याच्यामुळे ते ऑलरेडी टेक्स्टमध्ये येतं आहे. तर तुम्ही ते टाईप करायचं आहे आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट्स ओपन होईल विज्युअल स्टुडिओची. ओके, तर त्याच्यानुसार कुठली पण वेबसाईटमधून तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जसं लागेल तसं. अदर वेबसाईटनुसार सुद्धा, जसे की सॉफ्टपॅनिक असेल किंवा मायक्रोसॉफ्ट असेल, तर याच्या थ्रू तुम्ही घेऊ शकता. पण बेसिकली मी ट्राय करतो आता सेकंड नंबरची जी साईट आहे, जी की व्हिज्युअल स्टुडिओसाठीची स्वतःची साईट आहे. ठीक आहे, तर याच्यावरती आपण आलात की इथं डाउनलोड फॉर विंडोजचा ऑप्शन आहे आणि इथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दाखवलेलं आहे. ओके, तर तुम्हाला दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी घ्यायचं असेल, जसं मॅक असेल किंवा लिनक्स असेल, तर त्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन दिलेले असतात. पण जनरली आपण विंडोज वापरतो. ओके, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक केलं की तुमची डाउनलोडिंग स्टार्ट होणार आहे. मी करणार नाही कारण मी ऑलरेडी माझ्याकडे आहे, त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये प्रोसेसला वेळसुद्धा लागेल. ओके, तर ते आपण स्किप करतो आहे. ओके, आणि याच्यामध्ये मग आल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन्स या ठिकाणी डिस्प्ले होईल डाउनलोड्समध्ये. ठीक आहे, तर व्ही एस कोड युजर सेटअप नावाचे ॲप्लिकेशन्स आहे. तर या ॲप्लिकेशन्सवरती डबल क्लिक करा किंवा सिंगल. आता 64 म्हणजे मी जे ॲप्लिकेशन्स घेतलेलं आहे ते 64 बीटसाठी आहे, जी की माझी ऑपरेटिंग सिस्टीम 64 बीटमध्ये आहे. आपण तुमची ऑपरेटिंग सिस्टीम बीट जर तुम्हाला बघायचं असेल तर पीसीमध्ये प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असेल. ठीक आहे, तर 32 किंवा 64 बीट अशा 2 बीटच्या टाईप्समध्ये तुम्हाला हे भेटणार आहे. ठीक आहे, तर याला रन करण्यासाठी डबल क्लिक करा किंवा राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर आपल्याला यूज करायचं आहे. ओके, तर एक इन्स्ट्रक्शन्स येईल, त्याला आपण ओके करतो. ॲक्च्युली हे सिक्युरिटी इन्स्ट्रक्शन्स असतात.
ओके. देन त्यानंतर तुम्हाला हा डायलॉग बॉक्स ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला आय ॲक्सेप्ट ॲग्रीमेंटवरती क्लिक करायचं आहे. देन नेक्स्ट. ओके. त्यानंतरचे जे पाथ इन्स्टॉल होणार आहे तर तिथला ड्राईव्हचा पाथ पूर्णपणे या ठिकाणी दिलेला आहे. ओके. आणि इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की 357 MB तुम्हाला यासाठी तुम्हाला डिस्क स्पेस लागणार आहे. ठीक आहे. तर तसं जवळपास आपल्याकडे असतोच, पण एक मोस्टली एक अंडरस्टँडिंग ठेवा की सीमध्ये आपल्याकडे जवळपास 600 MB पर्यंत तरी जागा असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर नाव तेच ठेवते मी, कुठंच चेंजेस करत नाही आहे. कुठल्या चेकबॉक्सवरती सुद्धा मी या ठिकाणी सिलेक्ट करत नाही आहे. तर नेक्स्ट करायचं आहे. आता इथं देखील आपल्याला कुठंच ॲड करायचं नाही आहे किंवा कुठलाच चेकबॉक्स आपल्याला क्लिक करायचा नाही आहे. पण जर तुम्हाला शॉर्टकट हवा असेल तर तुम्ही ॲडिशनली तुम्ही ॲड करू शकता. मग तुम्हाला इथं क्रिएट डेस्कटॉप आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आता मी हे घेतोय कारण आपल्याला डायरेक्टली शॉर्टकटमध्ये आपल्याला ते यूज करता यावं. ठीक आहे. दॅन नेक्स्ट अँड दॅन इन्स्टॉल. ओके. आता इथं थोडंसं प्रिपेअर होईल आणि लगेच इन्स्टॉलेशनची प्रोसेस स्टार्ट होईल. ओके. विंडोज 10वरती वापरत असाल तर आपल्याला रॅमची जी रिक्वायरमेंट आहे ते मिनिमम 4 GB रॅम आपल्याला लागत असते. तर ॲप्लिकेशन कुठली पण एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार त्याचा यूज आपल्याला करायचा आहे. ओके. या ठिकाणी इन्स्टॉलेशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तर लॉन्च करायचं असेल तर तुम्ही लगेच लॉन्च करू शकता. ओके. मी सध्याला हे चेकबॉक्स काढतो आहे. सध्या मी फक्त फिनिश करतो आहे अँड देन आपण हे क्लोज करतो आहे आता. आता यानंतर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला इथं डेस्कटॉपवरती शॉर्टकट आलेला आहे. तर विज्युअल स्टुडिओ कोड हे जे ॲप्लिकेशन आहे ते रन करू. आता एवढ्यावरती नाही आहे, तर याच्यामध्ये पण आपल्याला काही ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करायचे असतात. ओके. ऑलरेडी मी काही अगोदरच केले होते, पण परत मला तुम्हाला दाखवतो मी कसं करतात ते. ओके. तर ही पहिली स्क्रीन आहे जी की ओपन झालेली आहे. आपण विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये ओपन केल्यानंतर ही स्क्रीन तुमच्या पुढे येईल. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे एक्सटेन्शन नावाचं एक ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये. हे डिबग करण्यासाठी असतं आणि हे तर सर्च करण्यासाठी आहे किंवा कॉपी वगैरे जर करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके. तर त्यानुसार आपण वापरू शकतो. आता याच्यामध्ये मला एक्सटेन्शन्स घ्यायचे आहेत. आपल्याला सी प्रोग्राम किंवा कोडिंग करायचं असेल तर एक्सटेन्शन्स ॲड करावे लागतात. म्हणजे याच्यामध्ये विज्युअल स्टुडिओ कोडमध्ये तुम्हाला कुठल्याही टाईपची प्रोग्रॅमिंग करता येते. तर त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की आपण याचा जे लागणार आहे त्या ठिकाणी आपण सर्च करून ॲड करू शकता. जसं की आता मी इथं C++ आपल्याला गरजेचं आहे, तर आपण इथं C++ ॲड केलेलं आहे. ओके. आणि पहिल्याच ऑप्शनवरती मी क्लिक करतो आहे. इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके. डिबग्स अँड कोड ब्राउझिंग C++. ठीक आहे. आता ऑलरेडी माझ्याकडे इन्स्टॉल आहे, त्याच्यामुळे इथं अनइन्स्टॉलचं ऑप्शन येत आहे. तरी मी अनइन्स्टॉल करतो. जास्त वेळ लागणार नाही याला इन्स्टॉल करण्यासाठी. तर हे फर्स्ट टाईम तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रीन येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे. आता इन्स्टॉलवरती क्लिक केल्यानंतर इन्स्टॉलेशन्स तुमचं स्टार्ट होईल. जास्त वेळ लागत नाही याच्यासाठी. ओके. काही सेकंदामध्येच हे इन्स्टॉलेशन्स होऊन जाईल. जसं की इथं या ठिकाणी झालेले आपण पाहत आहे. ओके. आता C++ सोबत तुम्हाला आणखीन एक ॲप्लिकेशन्स लागतं जे की कोड रनर असतो. ओके. तर कोड रनर म्हणून तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आणि याच्यामध्ये पहिलंच ऑप्शन आहे डॉट रनचं. ठीक आहे. दॅट इज हे कोड रनर आहे. ओके. तर हे पण तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. सध्या मी अनइन्स्टॉल करतो आहे आणि परत ह्याला इन्स्टॉलेशन करतो आहे. ओके. तर लक्षात ठेवा हे दोन ॲडिशनल ॲप्लिकेशन्स आपल्याला VS कोडमध्ये ॲड करावं लागते जेणेकरून आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. ओके. तर आता ही जी प्रोसेस होती ती होती फक्त VS कोडसाठी. आता आपण जाऊया WinGW64साठी. तर परत तुम्हाला ब्राउझर्समध्ये जायचं आहे. ठीक आहे. आणि इथं सर्चमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे WinGW64. ओके. हे जी की IDE आहे. ओके. तर तुम्हाला इथून डायरेक्ट फाईलसुद्धा घेता येते. तर ऑप्शन्स आहेत. इथं डाउनलोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर डाउनलोड ला लगेच स्टार्ट होऊन जाईल. तर मी सध्या करणार नाही आहे कारण ऑलरेडी माझ्याकडे आहे. तर तुम्हाला फक्त प्रोसेस लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस तुमचं डाउनलोड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड केलेलं तिथल्या फोल्डर एकतर
तुम्हाला जीप फाईलमध्ये येता येईल. जर जीप फाईलमध्ये जर आला असेल तर याला तुम्हाला फक्त एक्सट्रॅक्ट करायचं आहे. राईट क्लिक करून आपण ह्याला एक्सट्रॅक्ट करतो. एक्सट्रॅक्ट केल्यानंतर हे असं फोल्डर एक्सट्रॅक्ट होऊन जाईल. ओके. किंवा दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला डायरेक्टली सेटअप फाईलसुद्धा या ठिकाणी भेटू शकते. ओके. तर सेटअप फाईल जर भेटली तर खूप सोपं आहे. ओके. म्हणजे जास्त फोल्डर कॅरी करायची गरज नाही आहे आपल्याला. तर याच्यावरती आल्यानंतर ह्याला आपण आता रन करतोय. राईट क्लिक करून रनवरती क्लिक करायचं आहे. ओके. तर हा डायलॉग बॉक्स तुमच्या पुढे ओपन होईल. याच्यामध्ये फक्त इन्स्टॉलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हा पाथ चेंज करायचा नाही. हा पाथ खूप गरजेचा आहे. आपल्याला हा पाथ याच ठिकाणी ठेवायचा आहे. ओके. देन आपण कंटिन्यू करतोय. ओके. आता इथं इन्स्टॉलेशनची प्रोसेस होत असताना तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल. ठीक आहे. थोडासा वेळ लागतो. MinGW मध्ये आणखीन भरपूर काही बेसिक ॲप्लिकेशन्स असतात जे एक्स्ट्रॅक्ट होतात वरचेवर. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडासा तरी वेळ लागेल. तरी स्किप करायचे त्या ठिकाणी मी स्किप करणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर हे झालं. याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर हा प्रॉम्प्ट येईल. तर हा प्रॉम्प्ट महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे ॲप्लिकेशन्स लागणार आहेत तेच ॲप्लिकेशन्स आपल्याला सिलेक्ट करायचं. ओके. जसं की C++चं आपल्याला कंपायलर लागणार आहे. ओके. तसं तर बेसिकली हे फर्स्ट 3 देन C++ आणि हे दोन्ही पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर मी तसं त्यानुसार ऑप्शन्स सिलेक्ट करतो इथं. तर सिलेक्ट करायची पद्धत राईट क्लिक करा किंवा क्लिक करा आणि मार्क फॉर इन्स्टॉलेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं. ओके. आता हे मार्क झालं. परत आपण दुसरं पण मार्क करतोय. मार्क फॉर इन्स्टॉलेशन्स. ओके. देन थर्ड वन मार्क फॉर इन्स्टॉलेशन आणि हा पण घेतोय मी GNU ऑब्जेक्टिव्ह C. ओके. तर आता हे मार्क झालेले आहेत. याच्यामध्ये इन्स्टॉलेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. देन आपल्याला अप्लाय चेंजेसवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय चेंजेसवरती क्लिक करून ह्याला अप्लाय करायचं. अप्लाय करतो म्हणजेच ॲक्च्युली आपण इन्स्टॉलेशन करतोय. ठीक आहे. तर हे झालं इन्स्टॉलेशन स्टार्टिंग. त्याला थोडासा वेळ लागेल तर मी व्हिडिओ थोडासा स्किप करतोय. ओके. तर या ठिकाणी हे कंप्लीट झालेलं आहे. तर टू बी कंटिन्यू करूया. आपण ह्याला ऑटोमॅटिकली क्लोज पण ऑप्शन ठेवू शकतो. इन्स्टॉलेशन करतानाच तुम्हाला ते डिस्प्ले होऊन जाईल. पण मी ठेवलं नाही आहे. आपण क्लोज करूया मॅन्युअली. ठीक आहे. तर हे इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुम्हाला हे असं ग्रीनमध्ये इंडिकेट करेल. याचा अर्थ की तुम्ही एवढे सब ॲप्लिकेशन्स त्या ठिकाणी आपण ॲड केलेले आहेत. ठीक आहे. तर परत आपण आपल्या VS कोडकडे जाऊया. आता हे झाली पूर्णपणे आपलं रन जे फाईल करतात किंवा इन्स्टॉल जे करतात तर ते इन्स्टॉल करायची पद्धत आहे VS कोड आणि त्यानंतर आपल्याला जे लागणार आहे ते MinGW64. ठीक आहे. तर हे दोन ॲप्लिकेशन्स आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड्स असतात. ओके. आता ह्याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग करताना पण लक्षात ठेवा की हे दोन्ही पण ॲप्लिकेशन्स ॲड केल्यानंतर तुम्हाला रिस्टार्ट करायला मात्र विसरायचं नाही. आता MinGW 64 इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथं पाथ व्हेरिएबल सेट करायचा असतो. तर पाथ व्हेरिएबल सेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर दिस PC दिस PCवर राईट क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग नावाचं एक ऑप्शन आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये इन्व्हायरमेंट व्हेरिएबल नावाचं एक टॅब आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये दोन कॅटेगरीज आहेत. तुम्ही डायरेक्टली सिस्टीमसाठी सुद्धा असाइन करू शकता किंवा नुसतं एका युजरसाठी सुद्धा. पण आपण इथं आता दोन्हीकडे पण यूज करणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पाथ जो आहे जो या ठिकाणी आपल्याला सेट करायचा आहे तो पाथ कसा घ्यायचा तर आपल्याला परत इकडं C ड्राईव्हमध्ये जायचं की ज्या ठिकाणी आपण MinGW नावाचं फोल्डर आहे इन्स्टॉलेशन आपलं झालेलं आहे. ओके. आपण C ड्राईव्हमध्येच मोस्टली आपले ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल होत असतात. हा फोल्डर ओपन करा. याच्यामध्ये बिन नावाचं एक फोल्डर आहे. बिन नावाचा फोल्डर ओपन केल्यानंतर हा जो पाथ आहे तो पाथ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा असतो. ठीक आहे. तर मी हा सिलेक्ट करतोय अँड देन Ctrl+C किंवा राईट क्लिक करून तुम्ही याला कॉपी करू शकतो. तर हा पाथ जो आहे तो पाथ तुम्हाला या ठिकाणी कॉपी करायचं आहे आणि इथं इन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये इथं न्यू करायचं म्हणजे आपण नवीन इन्व्हायरमेंट व्हेरिएबल ॲड करतोय. त्यासाठी न्यूवरती क्लिक करायचं आहे. ओके.
या ठिकाणी कॅपिटलमध्ये मी टाकतोय 5 कारण ऑलरेडी स्मॉलमध्ये 5 आहे. ठीक आहे, तर पेस्ट करायचं आहे. ओके, जो पाथ आहे तो आपण कॉपी केलेला इथे या ठिकाणी पेस्ट केलेला आहे. देन ओके, खाली पण सिस्टीम व्हेरिएबलमध्ये सुद्धा मी काय करतोय की न्यू वरती क्लिक करतोय. ओके, या ठिकाणी सुद्धा पाथ टाईप करायचा आहे आणि हा जो पाथ घेतलाय आपण तो पाथ या ठिकाणी पण पेस्ट करायचा आहे. अँड देन ओके, अँड देन ओके. ठीक आहे, परत एकदा ओके करायचं आहे. हा झाला सिस्टीम इन्व्हायरमेंटचा पाथ आपला सेट. ओके, तर पाथ का सेट करावा लागतो, तर आपला ज्यावेळेस आपण प्रोग्रॅमिंग करणार आहोत तर तुमची फाईल कुठल्या पण ठिकाणी असेल. ओके, तर त्या ठिकाणाहून तुम्हाला ॲक्सेस भेटतं आणि तुमची फाईल्स एक्झिक्यूट होते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हा पाथ सेट करून इन्व्हायरमेंट पाथ सेट करून आपल्याला ठेवायचा आहे. ठीक आहे, तर प्रोग्रॅमिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.